जय शिवराय, जय शंभूराजे। आज आपण राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर छत्रपतींच्या समाधीची जी हिरव्या रंगाच्या फुलांमध्ये आरास करण्यात आली होती व त्यावरून जो वादंग निर्माण झाला त्यावर बोलणार आहोत। खरं तर 2016 साली रायगडावर जो रायगड महोत्सव पार पडला तो देखील मी अगदी जवळून पाहिला आहे। तसेच स्वर्गीय नितीन चंद्रकांत देसाई यांना देखील मी लालबागचा राजा प्रथम दर्शन सोहळ्यामध्ये सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे। तसंच मागील वर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्ष पूर्ण झालेल्या निमित्ताने रायगडावर जी भव्य दिव्य आरास करण्यात आली होती त्यात देखील स्वर्गीय नितीन चंद्रकांत देसाई यांना मी सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं होतं। काही कारणास्तव तो सोहळा पार पाडू शकला नाही, परंतु एकंदरीतच हा सगळा सोहळा सगळा कला दिग्दर्शकाचा पार्ट आम्ही अगदी जवळून अनुभवला आहे व त्यावरच मी आज बोलणार आहे। खरं तर भगवा रंग आपल्या शौर्याचं, पराक्रमाचं, अस्तित्वाचं व धर्माचं प्रतीक आहे। तसेच भगव्या रंगाला आपल्या हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्व आहे। ते अग्नीचं व स्वच्छतेचं देखील प्रतीक मानलं जातं। तसेच आपले पुरातन पवित्र ग्रंथ हे देखील आपण भगव्या वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवलेले आपल्याला आढळतात। तसेच हिरव्या रंगाला देखील आपल्या हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्व आहे। हिरव्या रंगाचं वस्त्र आपण आपल्या कुलदैवताला अर्पण करतो। तसेच नववधू हिरव्या रंगाचा चुडा परिधान करते व सौभाग्याचं लेणं आपल्या धर्मात मानलं जातं। तसेच आपल्या धर्मातील पवित्र महिना म्हणजे श्रावण महिना, या श्रावण महिन्यात देखील हिरव्या रंगाचं खूप महत्व आहे। त्यामुळेच या रंगाला समृद्धीचं देखील प्रतीक मानलं जातं। अशाच या दोन रंगांबद्दल आपल्या हिंदू धर्मामध्ये असलेला संभ्रम आपण दूर करूयात। आता आपण पाहूयात रायगडावर जो सोहळा पार पडला त्यामध्ये महाराजांची समाधीला जे हिरव्या रंगाच्या फुलांमध्ये त्याची आरास करण्यात आली होती। खरं तर कला दिग्दर्शकांनी एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की आपण कला दिग्दर्शन करत असताना महाराष्ट्रामध्ये शिवभक्तांच्या भावना या दुखावल्या जाणार नाही अशा प्रकारचं कला दिग्दर्शन आपण करणं जास्त गरजेचं आहे। आपण अनेकांचे सल्ले घ्या, अनेकांशी चर्चा करा, मगच एखादी थीम सेट करा, जेणेकरून जो यावेळी वाद निर्माण झाला तो भविष्य काळामध्ये होणार नाही। कारण आपल्या राज्याभिषेकाची चर्चा ही महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे। समाधीला कुठल्या कलरची फुलं लावली आहेत यावर चर्चा व्हायला नको, याची काळजी ही कला दिग्दर्शकांनी घेणं अत्यंत गरजेचं आहे। धन्यवाद। जय शिवराय, जय शंभूराजे।